नमस्कार मंडळी. तर आज आहे गणेश जयंती. तर आपण गणेश जयंती विशेष आज संध्याकाळी कोणती वस्तू जाळायची आहे आपल्या उंबरठ्यावर याविषयी माहिती पाहणार आहोत. आपल्या घरात बाप्पा नक्की प्रसन्न होतील. नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप खास आहे. आज आहे मागी गणेश जयंती, भगवान गणपतींचा जन्मदिवस. आज संध्याकाळी फक्त कापूर आणि एक खास वस्तू जाळली तर गणपती बाप्पांची कृपा तुमच्या घरावर नक्की होईल. चला तर मग जाणून घेऊया हा सोपा उपाय पण शक्तिशाली उपाय. गणपती म्हणजे विघ्नहर्ता, बुद्धीचा दाता, संकटाचा नाश करणारा देवता. आजच्या दिवशी केलेली छोटीशी पूजा सुद्धा 1000 पट फळ देते. आज जळलेला कापूर आणि धूप घरातील नकारात्मक ऊर्जा यावर एक नष्ट करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो. आज संध्याकाळी काय जाळायचं? कापूर. सर्वप्रथम आपण 1-2 तुकडे कापूर घ्या, गणपतीसमोर जाळा. कापूर जाळताना मनात म्हणायचं आहे, ओम गण गणपते नमः. फायदा काय आहे? घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते, मन शांत होते, देवकृपा प्राप्त होते. लोबान किंवा धूप कापूर नंतर जाळायचं आहे. लोबान किंवा धूप जाळा. फायदा आहे वातावरण शुद्ध, घरातील लक्ष्मीचा वास, क्लेश, वाद कमी होतात. गूळ आणि तुपाचा खास उपाय. हे फार लोकांना माहीत नसेल. उपाय आहे थोडासा गूळ घ्या, त्यावर तूप टाका, तो कापुरासोबत जाळा. फायदा काय आहे? तर आर्थिक अडचणी कमी होतील, घरात गोडवा वाढतो, धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. तांदूळ, अक्षता, थोडे तांदूळ घ्या, त्यावर कापूर जाळल्यानंतर गणपतीसमोर ते अर्पण करा. फायदा होतो स्थैर्य, घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही. मंत्र आणि प्रार्थना. हे सर्व करताना 5 वेळा आपल्याला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा किंवा ओम गण गणपते नमः हे मंत्र तुम्ही म्हणू शकता. आता काय जाळू नये? प्लास्टिक, कागद, कचरा, मीठ, मिरची. फक्त पवित्र वस्तूच जाळाव्यात. तर कापूर हातात धरून जाळू नका, देवासमोर ताटात जाळा. मुलांना दूर ठेवा, घरात हवेशीर वातावरण ठेवा. मित्रांनो, आज गणेश जयंतीच्या दिवशी कापूर, लोबान किंवा गूळ तूप जाळल्याने गणपती बाप्पा नक्की प्रसन्न होतील. आजचा दिवस मन, घर आणि विचार सगळं शुद्ध ठेवण्याचा आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. असेच कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जावा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.